ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पाकिस्तान सोबत मॅच ही देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू। भारत पाकिस्तान मॅच वरून उद्धव ठाकरे आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडी उद्या राज्यभरात हर घर से सिंदूर अभियान राबवणार। सिंदूरच्या पुड्या डब्यात टाकून पंतप्रधान मोदींना पाठवणार। भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवणार। ठाकरेंचं सरकार 5 वर्ष टिकलं असतं तर मुस्लिम उपमुख्यमंत्री झाला असता। असलम शेख यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द ठाकरेंनी दिला होता। दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांचा दावा। उद्धव ठाकरे संजय राऊतांनी माझा लादेन माझा पाकिस्तान अभियान राबवलं पाहिजे। भाजपचे नवनाथ बन यांचा ठाकरेंवर निशाणा। प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र। प्रकाश महाजन यांच्याकडून मनसे पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा। संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांना मोठा धक्का। अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आली। गंगेला बोल लावलं तेव्हाच थांबायला हवं होतं। राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांच्याकडनं राज ठाकरे यांच्यावर नाराजी। शिंदेंकडे गेलेले मुंबईचे 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे परतण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। तर काहींनी संपर्क साधलाय, मात्र पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोवर काही बोलता येणार नाही। सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला 2 आरक्षण, 10% वेगळं आरक्षण की ओबीसी मध्ये समावेश, सरकारने निर्णय घेतलेला आहे का? हायकोर्टाचा सवाल। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला। तुम्ही EWS मराठा कुणबी आरक्षण घेणार, मग बाकीच्यांनी जायचं कुठे? छगन भुजबळांचा हल्लाबोल। मराठा समाज इतरांपेक्षा पुढारलेला असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटल्याचं सुतोवाच। आरक्षणाच्या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल, मंत्र्यांचे खून पडले तर आश्चर्य वाटणार नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे खून पडावेत ही राऊतांची सुप्त इच्छा स्वप्नातही पूर्ण होणार नाही। तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा खून केला आहे, नवनाथ बन यांचा पलटवार। कुणबे दाखल्यांद्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय, आता आमच्यातील क्वालिफाईड मुलांची नावं सुचवतो। पहिले 11 विवाह आपापल्यामध्ये ठरवूयात। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा भर सभेत जरांगेंना प्रस्ताव। लक्ष्मण हाके त्यांची मुलगी ओबीसी मधील बागवानाला देणार का? ओबीसी तरुणांच्या लग्नाच्या प्रस्तावावर मराठा समन्वयक योगेश केदार यांचा पलटवार। हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबर पासून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनादिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, उपविभागीय अधिकारी यांची माहिती। नागपुरात 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा। यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत मोर्चा निघेल। सरकारच्या GRने ओबीसीना धक्का लावण्याचं काम केलंय, वडेट्टीवार यांचा आरोप। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमशा पाडवींचा विरोध। सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांचा इशारा। फडणवीस हे आडनाव होतं म्हणून मी आमदार झालो, देशमुख पाटील असते तर कधीच आमदार झालो नसतो। सांगलीतील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। राज्यातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध। छोट्या महापालिकांमध्ये सुद्धा IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, तर ज्येष्ठ अधिकारी नियुक्तीची पद्धत कायम ठेवण्याचा शिंदेंचा आग्रह, सूत्रांची माहिती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांच्याकडनं IPS अंजना कृष्णांचं कौतुक। सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, माजी पोलीस आयुक्तांचं भाष्य। भाजप प्रदेश अध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीला वेग। भाजपच्या कार्यकारिणीमध्ये धक्कातंत्र बसण्याची शक्यता, नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात, नागरिकांना दादर TT पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसामध्ये बैठक घेऊन पुनर्वसनासंदर्भात मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोलापुरात पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात, नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची भीती। काही दिवसांपूर्वीच ढगफुटी सदृश्य पावसाने झाली होती पूरस्थिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।